नमस्कार. इथे कटोरीला रुंदीला 1.5 इंच आणि उंचीला 3 इंच असा टक्स मारून घेतलेला आहे. कटोरी तयार करून घेतलेली आहे. इथे कटोरीच्या साईड भागाला कटोरी आपण जोडून घेत आहोत. हे बघा, साईड भाग आपण सरळ ठेवला, त्यावरती कटोरी उलटी ठेवली आणि कटोरी जोडून घेतली. त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूची सुद्धा कटोरी जोडून घ्यायची आहे. तर साईड भाग आपण सरळ ठेवलेला आहे आणि खालच्या बाजूने कटोरी जोडून घेत आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही बाजूची कटोरी इथे जोडून झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची आहे. तर क्रॉस पट्टी जोडण्यासाठी बघा, मी वरची बाजू सरळ ठेवलेली आहे आणि त्यावरती आपण क्रॉस पट्टी ठेवलेली आहे आणि एक टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे. तर दुसरी बाजूची क्रॉस पट्टी जोडताना आपण बघा, वरची बाजू आपण उलटी ठेवलेली आहे आणि खाली क्रॉस पट्टी ही सरळ ठेवलेली आहे. यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजची जी वरची बाजू आहे ती अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे. दोन्ही क्रॉस पट्टीच्या मध्ये ती बाजू गुंडाळी गेली पाहिजे आणि खालच्या बाजूने टीप मारायची आहे. अशा पद्धतीने जर आपण क्रॉस पट्टी जोडली तर अतिशय सुंदर फिनिशिंग येतं. फोल्ड पद्धतीने क्रॉस पट्टी जोडली जाते आणि ते बघा, फ्रंट बाजू आपली पूर्णतः तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.